आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो म्हणजे जीवन संगीताचे 7 स्वर. आणि ह्या 7 स्वरापैकी अत्यंत महत्त्वाचा, जीवनाला अत्यंत आवश्यक, सर्व दृष्टीने जीवनाला अत्यंत आवश्यक असा हा सूर आहे, म्हणजे परमेश्वरा विषय आहे. आणि म्हणून त्याच्यावर मी आतापर्यंत बरीच प्रबोधनं केली आणि तरीसुद्धा हा विषय खूप सांगण्यासारखा आहे, म्हणून तो विषय मी चालू ठेवलेला आहे. मी अनेक वेळा सांगितलं की परमेश्वराबद्दल लोकांना जेवढं प्रचंड अज्ञान आहे तेवढं कशाबद्दलच नाही असं मी म्हणेन. इतकं हे प्रचंड अज्ञान परमेश्वराबद्दल आहे, आतापर्यंत होत आलं आणि याच्यापुढे होत राहील. आणि हे प्रचंड अज्ञान जोपर्यंत मानवजातीकडे आहे तोपर्यंत मानवजात सुखी होणं शक्य नाही, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की परमेश्वराशिवाय आम्हाला कुठे अडलं आहे, कुठे आमचं अडलं आहे. आम्ही जर गेलो कुठे तर लोक पैसे मागतात, पैशाशिवाय अडतं, परमेश्वराशिवाय अडतं असं कुठे आहे. मग परमेश्वरा वाचून आम्ही सुखी होणार नाही हे कसं काय? तुम्ही जगाची राहटी बघा, जगाचा इतिहास बघा, तुमचा स्वतःचा इतिहास बघा, म्हणजे तुमच्या ध्यानामध्ये येईल की आपल्याला परमेश्वराबद्दल जे प्रचंड अज्ञान होतं त्यामुळेच आपल्या सर्व दुःखाला ते कारणीभूत ठरलं. सर्व आज लोक बुवा बाबाकडे जातात, देवऋषीकडे जातात, फकीराकडे जातात, संन्यासाकडे जातात. का जातात? हे त्यांना असं वाटतं की परमेश्वर आपल्यावर कृपा करतो, कोप करतो, विशिष्ट परिस्थितीमध्ये तो आपल्याला दयाळू होतो, विशिष्ट परिस्थितीमध्ये तो आपल्यावर निष्ठुर होतो, वगैरे वगैरे ज्या कल्पना आहेत की त्याला आपण सांगितलं अमुक अमुक आम्हाला दे, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ देवाला, तर तो देव देतो, म्हणजे नवस. अशा तऱ्हेचे एक विलक्षण आणि चुकीच्या कल्पना आज लोकांमध्ये रूढ झालेल्या आहेत. त्याच मानवजातीच्या दुःखाला कारणीभूत आहे. कारण या अंधश्रद्धा जितक्या वाढत जातील तितकं मानवजातीचं दुःख वाढत जाईल. आपण आज दहशतवाद म्हणतो. दहशतवाद म्हणजे तरी काय? परमेश्वराबद्दलचं अज्ञान हेच या दहशतवादाचं मुख्य मूळ आहे. म्हणून परमेश्वर जर ह्या लोकांना कळला असता चांगल्या रीतीने तर ते ह्या मार्गाला गेलेच नसते. आज किती युद्ध झाली, किती लढाया झाल्या, किती दंगेधोपे झाले, बहुतेक सगळे ते देवाधर्माच्या नावाखालीच झाले. ह्याचा अर्थ काय? वास्तविक देवाधर्माच्या नावाखाली सर्व ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे. त्याच्या उलट आपल्याला दिसतं की देवाधर्माच्या नावाखालीच जगामध्ये जेवढं रक्त सांडलं गेलं या पृथ्वीवर तेवढं अन्य कुठल्याही कारणासाठी रक्त सांडलं गेलेलं नाही. म्हणून परमेश्वराबद्दल जर माणसाला बरोबर ज्ञान झालं, अगदी मी म्हणतो शाब्दिक ज्ञान जरी झालं ना तरीसुद्धा तो हे दंगेधोपे करणार नाही, की नाही. म्हणून जीवनविद्येने हा जो विषय घेतलेला आहे त्याचं कारण ते आहे की परमेश्वर हा कसा आहे. परमेश्वर हा अनंत रूपे, अनंत वेशे तो या विश्वरूपाने प्रगट आहे. म्हणजे त्याला आपण सगुण म्हणतो. आणि निर्गुण रूपाने तो दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानस्वरूप, दिव्य जाणीव स्वरूप, दिव्य शक्ती स्वरूप असा तो परमेश्वर आहे. म्हणून हा जो परमेश्वर जो आहे निर्गुण, तो आतापर्यंत कोणालाही दिसला नाही, याच्यापुढे कोणाला दिसणार नाही. पण परमेश्वर हा जो सगुण आहे तो सगुण परमेश्वर जगामध्ये, विश्वामध्ये निसर्ग रूपाने, अनंतकोटी ब्रह्मांड रूपाने तो प्रगट आहे. आता तो इतका प्रगट आहे की तो परमेश्वर आहे असं लोक मानायलाच तयार नाही.
अडचणही झालेली आहे आता, कळलं की नाही. तो अत्यंत निराकार, निर्गुण, अनंत, अव्यक्त, अदृश्य असा परमेश्वर दिसत नाही म्हणून आपण ओरडतो. बरं, तुम्ही आता ओरडता म्हणून परमेश्वराने काय केलं, आपण सगुण झालो. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, की तो सगुण झाला का, तर तुम्हाला ईश्वर दिसावा, परमेश्वर दिसावा, पावलोपावली क्षणोक्षणी तुमच्या अनुभवाला यावा म्हणून तो विश्वरूपाने प्रगट झाला. तो इतका प्रगट झाला, इतका प्रगट झाला की लोकांना तो परमेश्वर आहे हेच मानायला लोक तयार नाही. पुन्हा ही अडचण झाली. म्हणजे दोन्ही बाजूने परमेश्वराबद्दल ही अडचण झालेली आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, परिया प्राणियांचे दैव कैसे, ते माझं नोळखती. ते मला ओळखत नाही झालं, मी काय करू. मी तर अगदी व्यक्त झालेलो आहे, दृश्य झालेलो आहे, प्रगट झालेलो आहे, तुमच्या समोर आहे, मागे आहे, उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, वर आहे, खाली आहे, आणि तरीसुद्धा तुम्हाला तो दिसत नाही झाला, मी काय करू. म्हणजे भगवानसुद्धा बिचारे हताश झाले की मी व्यक्त झालो तरी हे लोक मला पाहत नाहीत आणि मी अव्यक्त आहे तर ते पाहू शकत नाही. मग काय करणार. म्हणून इथे सद्गुरू पाहिजे. सद्गुरू का पाहिजे. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी अधिका. तर हे सद्गुरूच सांगू शकतात, बाकी कोणी सांगू शकत नाही. म्हणून सद्गुरूंचं मार्गदर्शन हे जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे की ते जर मार्गदर्शन मिळालं नाही तर आपण भरकटत जातो. आज अनेक लोक आम्हाला सांगतात की जीवन विद्या मिशनमध्ये आम्ही आलो म्हणून आज आम्ही वाचलो, नाहीतर त्या अंधश्रद्धेमध्ये आम्ही बुडालो असतो, देवाला आम्ही घाबरलो असतो, कारण की नाना तऱ्हेचं कर्मकांड करीत बसलो असतो, नवस करीत बसलो असतो. पण हे सगळं आमचं, एका बाईने तर आम्हाला असं सांगितलं की ती एका देवाला जायची दर मंगळवारी आणि पावसातसुद्धा कडेवर मूल आणि पावसात ती उभी राहायची रांगेत. आता मला तुम्ही सांगा, ती बाई आज मला सांगते की मी जीवन विद्या मिशनमध्ये मी आले, त्यामुळे आता मी असला वेडेपणा करत नाही. ज्या वेळेला गणपतीचं दर्शन पाहिजे असेल त्यावेळेला इतर वारी मी जाते, मंगळवारी मी जात नाही. मंगळवारीच गेलं पाहिजे तर गणपती दर्शन, अंगार केलाच गणपती दर्शन, ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. गणपती फक्त मंगळवारी देवळात आहे आणि इतर दिवशी काय तो दौऱ्यावर जातो. इतर दिवशी तो आहे तिथेच असतो. पण आपली ती अंधश्रद्धा आहे, मंगळवारीच तो पावतो, अंगार केलाच तो पावतो, ही जी आपली अंधश्रद्धा आहे ती चुकीची आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, देवाचं दर्शन घ्या, देवळात जा, देवाचं दर्शन घ्या, पण केव्हा गर्दी नसेल तेव्हा. त्या तुम्हाला पोटभर डोळे भरून देवाचं दर्शन घेता येतं आणि एरवी दर्शन घेता येत नाही. आणि म्हणून मग तो देव विठ्ठल असू दे, गणपती असू दे, शंकर असू दे, गर्दी नसेल तेव्हा जा, गर्दी असेल तेव्हा जाऊ नका. कळलं की नाही. असो, आता काय करायचं आणि न करायचं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. बुद्धीचं, कर्माचं देवाने स्वातंत्र्य आहे. तुला पाहिजे ते तू कर. मी विचारणार नाही हे तू का केलंस, विचारणार नाही, किंवा हे तू का केलं नाही हे पण विचारणार नाही. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. इतकंच नाही, अर्जुनाला उपदेश केला भगवंताने. आपण म्हणतो ना 18 अध्याय गीतेचे सांगितले, एवढा उपदेश केला, सगळं केलं, तर शेवटी काय सांगितलं भगवंतानी, यथेच्छसी तथा कुरु. तुला जसं योग्य वाटेल, तुझी इच्छा असेल, योग्य वाटेल त्याप्रमाणे तू कर.
मी तुला असं सांगत नाही तू हेच कर आणि हे करू नको, कळलं की नाही. मी तुला सांगितलं व युद्ध करणं आवश्यक आहे. युद्धातून पळून जाणं हे पलायनवाद आहे. युद्धातून पळून गेलास तर लोक तुला हसतील आणि तुला जर नरक कुठे असेल तर त्या नरकात तुला जागा मिळेल, कारण तू कर्तव्य धर्म पालन केला नाहीस. आणि लढलास तर दुष्टांना मारल्याचं श्रेय मिळेल, राज्य मिळेल, लोक तुला तुझी कीर्ती गातील. आता ह्याच्यातलं कुठलं पाहिजे ते तू बघ. सांगितलं सर्व, शेवटी तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आम्ही पण तसंच सांगतो आमच्या नामधारकांना, शिष्यांना, की मी सांगतो ते तुम्ही मान्य केलं पाहिजे असा माझा आग्रह नाही, कळलं की नाही. पटलं नाही तर विचारा, पटलं नाही तर विचारा, पण मी सांगतो म्हणून करायचं असं करू नका. पटवून घ्या आणि पटवून घेतल्यानंतर मात्र तुम्ही ते करा तुमच्याच भल्यासाठी. हे मी का सांगतो आहे की हा हिंदू धर्माचा एक चांगला पैलू आहे. इतर धर्मामध्ये हा पैलू नाही आहे. हिंदू धर्मामध्ये हा पैलू आहे की तुला योग्य वाटेल ते तू कर. या ग्रंथामध्ये हेच सांगितले तेच तू केलं पाहिजे, स्वतः भगवान पण सांगत नाही. काय बघा, म्हणून हिंदू धर्माचं आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये निरनिराळे लोक निरनिराळ्या तऱ्हेची उपासना करतात, कळलं की नाही. एकच उपासना करत नाही, ज्याला जी योग्य वाटते ते तो करतो. नाहीतरी बघा, आपण जेवणाला बसतो, जेवणाला बसल्यानंतर मला काय आवडतं, मला कॉलीफ्लॉवरची भाजी आवडते, तुम्हाला काय आवडतं, कोबीची आवडते, तिला काय आवडते, कांदा बटाट्याची आवडते, खा, तुला जे आवडते तू खा, कळलं की नाही. तसं देवाची मी भक्ती कशी करायची, देवाची मी उपासना कशी करायची हे मी ठरवणार आहे. मला हे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असं मला कोण सांगण्याचं कारण नाही. मला आवडेल. शेवटी काय आहे, देव महत्त्वाचा आणि देवावर प्रेम करणं हे महत्त्वाचं. महत्त्वाचं काय आहे, देव महत्त्वाचा आहे आणि देवावर प्रेम करणं हे महत्त्वाचं आहे. प्रेमालाच भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे काय, खरी भक्ती ज्याला म्हणतात ना, की जो विभक्त नव्हे तो भक्त, जो देवापासून विभक्त नाही किंवा देवाला जो युती झालेली आहे देवाशी, जो समरस झालेला आहे तो भक्त. म्हणून भक्तीची व्याख्या किंवा म्हणजे प्रेमाशिवाय तो होऊ शकत नाही. प्रेम ही एकच गोष्ट आहे की तुम्ही समरस होऊ शकता, कळलं की नाही. समरस, म्हणून समरस होणं. आता बघा, मीठ पाण्यात टाकलं की ते समरस होतं. कसं, मीठ रूपाने राहत नाही पण खारट रूपाने उठतं. तसं साखर पाण्यात टाकली की ती विरघळते, समरस होते पाण्याबरोबर. विरघळली याचा अर्थ काय, आता साखर रूपाने ती उरलीच नाही पण गोड रूपाने उरली, की नाही. तसा सद्गुरू आणि शिष्य, देव आणि भक्त, कळे दोन्हीचा अर्थ एकच आहे. तर समरस जेव्हा होतात ना तेव्हा तिथे जो उरतो तो फक्त आनंद, कळलं की नाही. तिथे उरतो तो भक्त राहत नाही, तो भगवंतच होतो. शिष्य राहत नाही, तो सद्गुरूच होऊन जातो. आणि होतं काय, उरतं फक्त आनंद. तुका म्हणे आता हे अंडरलाईन करायचं. तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मना संगे. आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. कधी, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. मग आता या शब्दाचं फार महत्त्वाचं आहे. आता म्हणजे केव्हा, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. डोकं म्हटलेलं नाही, चरणी जगन्नाथा चित्त ठेल. चित्त का म्हटलं तर चित्त जेव्हा भगवंताच्या चरणावर आपण ठेवतो ना आणि तिथे जेव्हा ते स्थिर होतं तेव्हा ते चित्त उरतच नाही, चित्ताचं चैतन्य होतं. मग तुकारामांचा एक गोड सुंदर अभंग आहे,
ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैसी उरी, माझे मी पण झाला हरी समरस, माझे मी पण झाला हरी. पुढे काय म्हणतात, चित्त चैतन्य पडता मिठी, चित्त आणि चैतन्य पडता मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुका म्हणे सांगो काय, एकाएकी वृत्ती हरिमय. कळलं की नाही? किती सुंदर, एकाएकी वृत्ती हरिमय. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, चित्त देवाच्या चरणावर आपण ठेवलं पाहिजे आणि तिथे स्थिर झालं पाहिजे. कळलं की नाही? तिथे मग चित्ताचं चैतन्य होतं. म्हणून हे चित्ताचं चैतन्य होणं म्हणजे साक्षात्कार. लोकांना साक्षात्कार म्हणजे काय कळतच नाही. खरा जो साक्षात्कार म्हणतात ना, तो चित्ताचं चैतन्य झालं पाहिजे. म्हणून एके ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, चित्त परतोनी पाठीमोरे ठाके, आणि आपण ते आपण देखे, देखत खेळ म्हणे तत्व ते मी, तिये ओळखी सरिसे, सुखाच्या साम्राज्य बैसे, चित्त समरसे विरवून जाय. किती सुंदर सांगितलं की हे जे चित्त आहे ना, हे चित्त ज्यावेळेला उफराट होतं, म्हणजे देवाच्या दिशेने ते ज्यावेळेला प्रवाहित होतं, तेव्हा ते चित्त राहतच नाही. तेव्हा ते चित्त राहत नाही, त्याचं चैतन्यच होऊन जातं. ते चित्त ज्यावेळेला जगाच्या दिशेने वाहतं आणि जगदाकार होतं ना, तेव्हा मग अनेक तऱ्हेचे त्या ठिकाणी चांगलं होतं किंवा वाईट होतं. कळलं की नाही? आता चांगलं कधी होतं की विश्वामध्ये तुम्ही जर विश्वंभर पाहायला लागलात, विश्वामध्ये विश्वनाथ पाहू लागलात, जगामध्ये जगदीश पाहू लागलात, जनामध्ये जनार्दन पाहू लागलात की ते चांगलं. मग तुम्ही कुठेही पहा, तुम्ही वृक्षाकडे पहा, अरे देवाचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे. कळलं की नाही? गाईकडे पहा, आमच्या हिंदू धर्मामध्ये फक्त गाईलाच देव मानलेलं नाही, रेड्यालाही देव मानले, गाढवालाही देव मानले. कळलं की नाही? कारण का, त्याच्या ठिकाणी ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूताना हृदयेशे अर्जुन तिष्ठती. कळलं की नाही? तो गाढवाच्या ठिकाणी आहे, घोड्याच्या ठिकाणी आहे, तुमच्या ठिकाणी आहे, माझ्या ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी आहे. म्हणून संसार जर सुखाचा करायचा असेल ना, तर पहिलं बायको, नवरा, मुलं, शेजारी, हे सगळे जे आहेत ना, मग हळूहळू आपली सर्कल वाढत जातं. कळलं की नाही? सर्कल वाढत जातं. जसं तळ्यावर आपण एक दगड टाकला तर तिकडे एक सर्कल होतं, किती लहान, मग दुसरं सर्कल, मग तिसरं सर्कल, करता 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 ते संबंध तळ्याला व्यापून टाकतं. तसं आपलं पहिलं सर्कल कुठलं, बायकोला नवरा आणि नवऱ्याला बायको, पहिलं सर्कल. मग दुसरं सर्कल वाढलं, तिसरं सर्कल वाढलं, चौथं सर्कल. मग हळूहळू हळूहळू तो नवरा बायकोकडून तो आईवडील, आईवडील मुलांकडे, मुलींकडे, जावयाकडे, सुनेकडे, नातसूंकडे, पंतूकडे, नातूकडे, तो त्या दृष्टीने पाहायला लागतो. कळलं की नाही? हे देवरूपाने तेच आहेत. म्हणून तुकारामाला काय म्हणतात, ऐसे माझे मन करी देवा. कळलं की नाही? ऐसे माझे मन करी देवा, माझे मन करी देव. काय कर सांगितलेलं आहे, ऐसे. ऐसे म्हणजे कसे की माझ्या कुटुंबामध्ये जे नवरा बायको मुलं वगैरे आहेत, ते मला विठ्ठल दिसू दे, भगवंत दिसू दे. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी पाहण्याची जी दृष्टी आहे, ती दृष्टी फक्त बदलायची. कळलं की नाही? ही दृष्टी जेव्हा तुमची बदलली जाते, त्यावेळेला सृष्टी बदलत नाही, सृष्टी आहे तशीच असते.
सृष्टी बदलत नाही. दृष्टी तशी सृष्टी म्हणतात ना, ते दृष्टी तशी सृष्टी आहे. पण सृष्टी बदलत नाही, ती तशीच असते. कारण की नाही, ती तशीच असते. फक्त दृष्टी बदलली की ती वेगळी दिसायला लागते. आणि ती बदलण्यापूर्वी दिसते ना, ती वेगळी दिसते. कारण की नाही, आज आपल्या संसारामध्ये जे गुंतलेले आहेत, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, असं म्हटलेलं आहे. काय काय, मुक्त झालो तुझेपणे, कशामुळे, आणि गुंतलो होतो अर्जुन गुणे. की नाही, अर्जुन म्हणून गुंतला ना की मग सगळं तो गुंता तयार होतो संसाराचा. मग संसार वाईट नाही, संसाराचा गुंता वाईट आहे. हे लोकांना कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संसार बंधन तोडवी की, बंधन तोड म्हटलेलं आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी, असं म्हटलं. बंधन जे आहे ना ते तोडायचं असतं. संसार कुठे वाईट आहे? नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन खरी देवा. नर नारी बाळे अवघा नारायण म्हटलं ना. सुरुवात पहिलं सर्कल, दुसरं सर्कल, नर नारी बाळे अवघा नारायण, असं करत करत ते मोठं 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 होत जातं. मग हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना अंडरलाईन, चराचर आपणची झाला. ह्याला साक्षात्कार म्हणतात. ह्याला साक्षात्कार म्हणतात. नाही तर साक्षात्कार कशाला लोक म्हणतात आणि मूर्खासारखे कसे कोणाच्या पाठीमागे धावत सुटतात. तर हे सांगता का, हा जो विषय जो आहे परमेश्वर, हा किती महत्त्वाचा आहे की तो त्याचा जर उलगडा झाला तर संसार सुखाचा होतो, परमार्थ सांग होतो, परफेक्ट होतो, आणि जीवनामध्ये आनंदी आनंद होतो. म्हणून परमेश्वराविषयी समजावून घ्यायचा की न घ्यायचा हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड